एक महत्त्वाची बातमी बघूयात। भाजपचे आमदार सुरेश धस आज मस्साजोगमध्ये जाणार आहेत। मस्साजोगमध्ये जाऊन ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। त्यामुळे 25 फेब्रुवारीपर्यंत जर कृष्णा आंधळेला अटक करण्यात आली नाही तर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देशमुख कुटुंबासोबतच मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दिलेला आहे। या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस आज इथल्या ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत। तर हडपसरमधील विठ्ठल तुपे सभागृहात दुपारी 3 वाजता जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या समारोपाला अमित शहा उपस्थित राहणार आहेत। तर बालेवाडी इथे प्रधानमंत्री आवास योजना दुसऱ्या टप्प्यात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलांचं मंजुरी पत्र वाटप अमित शहांच्या हस्ते होणार आहे। अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। तर शहांच्या या दौऱ्यानिमित्तानं पुण्यातील वाहतुकीत देखील बदल करण्यात आले। आता पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकत्र दिसले। दीप प्रज्वलनादरम्यान मोदींनी पवारांना पुढे बोलावून त्यांचा हात धरून दीप प्रज्वलन केलं। काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम कोरोटेंच्या पक्षप्रवेश सोहळ्यात एकनाथ शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केली। वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। आधे इधर आधे उधर, मागे कोणीच नाही अशी उभाटाची परिस्थिती झाल्याचं शिंदे म्हणाले। विधानसभेत लाडक्या बहिणींमुळे नाही तर साधू संतांमुळे भाजपचा विजय झाला असं विधान नरेंद्र महाराजांनी केलं होतं। दरम्यान साधू संतांचा हातभार लागला हे खरंय, मात्र निवडणुकीतल्या विजयात लाडक्या बहिणींचा हातभार नव्हता असं म्हणणं चुकीचं आहे असं प्रत्युत्तर प्रवीण दरेकरांनी दिलं। गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुरखेडा नगरपंचायतीत उबाठा शिवसेना आणि भाजप युतीनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं। कुरखेडा नगरपंचायतीवरती युतीचा झेंडा फडकला। मंत्रिपद गेल्याची कोणतीही खंत मनात नसल्याचं स्पष्टीकरण भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी दिलं। पक्षानं मला भरभरून दिलंय, आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याचा अधिकार दिलाय असं मुनगंटीवार म्हणाले। कोरेगाव भीमा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनी पत्र लिहिलंय। या पत्रामध्ये अनेक उजव्या संघटनांचा सहभाग असल्याचा उल्लेख पवारांनी केला होता असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला। त्यामुळे गरज पडली तर आयोग पवारांना बोलावणार असं आंबेडकर म्हणाले। फ्लॅट जप्ती आणि फसवणूक प्रकरणाला 1999 मध्ये माणिकराव कोकाटे यांनी दिवाणी न्यायालयात आव्हान दिलं होतं। 2004 मध्ये दिवाणी न्यायालयाचा निकाल कोकाटेंच्या बाजूने लागला होता आणि त्या निकालाचा आधार घेतल्यास कोकाटेंना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राजू शिर्के घराण्याकडून करण्यात आली आहे। गणोजी शिर्के यांनी महाराजांविरोधात फितुरी केल्याचं चित्रपटात दाखवण्यात आलं, मात्र हा इतिहास पूर्णपणे चुकीचा असल्याचं राजू शिर्के घराण्याचे वंशज दीपक शिर्के यांचं म्हणणं आहे। पुण्यामध्ये राजू शिर्के घराण्याकडून पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यावर देशद्रोहाचा आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळण्यात वेळ घालवू नये, आपल्या स्वागताला येण्यापेक्षा कार्यालयात बसून काम करा असे आदेश मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। मालमत्ता कर थकवणाऱ्यांसाठी उल्हासनगरमध्ये अभय योजना लागू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत 6 मार्चपर्यंत पूर्ण कर न भरणाऱ्या करदात्यांचं व्याज आणि दंड 100% माफ केलं जाणार आहे। इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी राखी सावंतच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे। महाराष्ट्र सायबर सेलकडून राखी सावंतला समन्स बजावण्यात आलंय। आमदार श्वेता महाले यांना धमकीचं पत्र आलं। या प्रकारानंतर महालेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले। भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये घुसून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली। बुलढाण्याच्या चिखलीत भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। पुणे नागपूर महामार्गावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं। आमदार श्वेता महालेंना धमकी देणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली। गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर सातत्यानं वाढतोच आहे। सोन्याचा दर 88,800 तर चांदीच्या दराने 1 लाखाचा टप्पा गाठलाय। त्यामुळे ग्राहकांनी आता सोनं खरेदीकडे पाठ फिरवली आहे। माजी मंत्री सुभाष देशमुखांविरोधात दाखल झालेल्या तक्रारीबाबत लोकायुक्तासमोर सुनावणी होणार आहे। 2016 ते 2019 दरम्यान पदाचा गैरवापर करत गोपनीयता भंग केल्याची तक्रार देशमुखांविरोधात दाखल करण्यात आली।
एक महत्त्वाची बातमी बघूयात. भाजपचे आमदार सुरेश धस आज मस्साजोगमध्ये जाणार आहेत. मस्साजोगमध्ये जाऊन ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्यामुळे 25 फेब्रुवारीपर्यंत जर कृष्णा आंधळेला अटक करण्यात आली नाही तर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देशमुख कुटुंबासोबतच मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस आज इथल्या ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. पश्चिम रेल्वेनं प्रवाशांच्या सुविधेसाठी उपनगरीय नसलेल्या इतर विभागातील 200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी 3 दिवस अनारक्षित तिकीटं बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. मध्य रेल्वेनं एसी लोकलमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली आहे. या माध्यमातून 81,700 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडनं 2,07,00,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. उन्हाळा सुरू झाल्यामुळे सर्वत्र थंड पेय आणि रसाळ फळांना मागणी वाढली. अशातच कलिंगडाच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आहे. कलिंगडाची आवक वाढल्यामुळे बाजारात कलिंगडाच्या दरात घसरण झाली. पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सातारा जिल्ह्याच्या प्रतीक्षा यादीतील 36,000 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यामधील 25,000 लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात कार्यक्रम होणार आहे. कांद्याच्या दरात पुन्हा घसरण झाली. या आठवड्यात 400 ते 500 रुपयांची घसरण झाली तर लाल कांद्याला सर्वात कमी दर मिळतोय. येत्या खरीप हंगामात देशात पावसाचं प्रमाण चांगलं राहण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे ऊसाचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. परिणामी साखर उत्पादनात वाढ होणार असून साखर निर्यातीला अच्छे दिन येणार आहेत. राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये 4,364 क्विंटल मक्याची आवक झाली तर 2,125 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. चाळीसगाव बाजार समितीमध्ये पिवळ्या मक्याची 1,400 क्विंटल आवक झाली, त्याला 1,950 रुपयांचा दर मिळतोय. राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली. 39,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सोयाबीनला 3,900 रुपयांचा दर मिळाला. बाजारातील दरात सातत्यानं होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद दिसून येतोय. अमरावती जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणाऱ्या कंत्राटदारांचे 2700 कोटी रुपये गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारकडे थकीत आहेत. या विरोधात कंत्राटदारांनी मुख्य अभियंता कार्यालय परिसरात भजन कीर्तन करत निषेध नोंदवला. लातूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. मराठवाड्यातील दुसरं स्वतंत्र विभागीय महसूल आयुक्तालय लातूरमध्ये तयार करावं अशी मागणी आंदोलकांनी केली. पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंढरपूर पाटबंधारे विभागासमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं. रब्बी हंगामातील दुसरं आवर्तन 25 फेब्रुवारीपासून सोडण्यासोबतच विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आदिवासी कोळी समाजानं रास्तारोको आंदोलन केलं. जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे आदिवासी समाज आक्रमक झाला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं गोदावरी नदीपात्रात उपोषण सुरू करण्यात आलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. दरम्यान जमावबंदीचा आदेश धुडकावल्याप्रकरणी स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांसह 6 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये 10वीच्या परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी शाळेनं अनोखी शक्कल लढवली. पैठण तालुक्यातील जायकवाडी उत्तरमधील शाहू विद्यालयानं शाळेच्या चारही बाजूनं मोठी चर खोदली. शाळेतील खिडकीतनं कोणी कॉपी टाकू नये यासाठी ही चर खोदण्यात आली आहे. येवल्याच्या अंदरसूल शाळेच्या केंद्रावरती काही तरुण बाहेरून कॉपी पुरवण्यासाठी धडपड करत होते. मात्र मीडियाचे कॅमेरे पाहताच या तरुणांनी धूम ठोकली. परीक्षा केंद्रावरती पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक आमदार विक्रम काळेंनी धाराशिवमध्ये 12वी परीक्षा केंद्राला भेट दिली. दरम्यान यावेळी फोटो काढत त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केलेत. परीक्षा केंद्रावरती फोटो सेशन केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. 10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी यवतमाळच्या महागावमध्ये मराठीचा पेपर फुटल्याचं समोर आलं. पेपरचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले. शिक्षण विभागाकडनं चौकशी सुरू करण्यात आली आहे. जालन्याच्या बदनापूरमध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळात प्रश्नपत्रिका लीक झाली. शहरातील झेरॉक्स सेंटरमधून प्रश्नपत्रिकेच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना त्या पुरवण्यात आल्या. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात 10वीच्या परीक्षा केंद्रावरती कॉपी पुरवण्यासाठी तोबा गर्दी झाल्याचा प्रकार समोर आला. मंठाच्या तळणी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला. दरम्यान या गर्दीपुढे पोलीस सुद्धा हतबल झाले होते. जालन्यामध्ये 10वीचा पेपर फुटला नसल्याचं स्पष्टीकरण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावींनी दिलं. जालन्यात प्रश्नपत्रिका व्हायरल झाली नसून प्रश्नपत्रिकेशी संबंधित नसलेला एक अन्य पेपर
व्हायरल झालाय असं गोसावी म्हणाले. जळगावमध्ये 10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला. अनेक केंद्रावरती कॉपी पुरवली जात असल्याचा प्रकार समोर आला. परीक्षा केंद्रावरती मोठा बंदोबस्त असताना सुद्धा कॉपी पुरवण्यासाठी कॉपी बहाद्दरांनी परीक्षा केंद्राबाहेर गर्दी केली होती. जळगाव शहरातील अनेक परीक्षा केंद्रावरती कॉपी पुरवली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला. ज्या परीक्षा केंद्रावरती कॉपी पुरवली गेली त्यांचा शोध घेऊन संबंधित शाळांवर कारवाई करणार असल्याचा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला. यानंतर एक मोठी बातमी आहे. सांगलीमध्ये पालिका क्षेत्रात गुईलेमदारे सिंड्रोम बाधिताचा पहिला बळी गेलाय. खाणकामातील एका 36 वर्षीय तरुणाला जीबीएसमुळे त्याचा मृत्यू झालाय. त्यामुळे मनपाची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून खाण भागामध्ये आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय. पुणे शहरामध्ये जीबीएसनं थैमान घातलेलंच आहे आणि त्यापाठोपाठ सांगलीत देखील जीबीएसचे रुग्ण आढळून आले होते. आणि 14 फेब्रुवारीला खडभाग इथे एका तरुणाच्या हातापायाचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे अशक्तपणा आला होता. त्यामुळे शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आलं होतं आणि उपचार सुरू असताना या व्यक्तीचा काल मृत्यू झालाय. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 जणांचा जीबीएसमुळे मृत्यू झालाय.